पनवेल महापालिका हद्दीतील खिडूकपाडा येथे गेली 22 वर्षे अखंडपणे सुरू असणारा श्री दत्त जयंती महोत्सव हा सोहळा तालुक्यात प्रसिद्ध असा उत्सव सोहळा म्हणून ओळखला जातो। याही वर्षी श्री दत्त जयंतीचा हा सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी 4 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून आदल्या दिवसापासूनच भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची सांगता दत्त जयंतीच्या रात्री भाविकांना नाटकाची मनोरंजक मेजवानी देऊन होणार आहे। यावेळी तालुक्यातील भाविकांनी या दत्त जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तसेच सायंकाळी 6 वाजता होणारी महाआरती ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडणार आहे। यावेळी भाविकांनी श्री दत्तांचे दर्शन घेऊन सायंकाळच्या महाआरतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री दत्त भक्त तथा भाजपचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आम्ही श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांनी केले आहे। आता दत्त जयंती तर मी माझ्या आईच्या काळापासून बघत आलोय, पण तिचीच प्रेरणा आणि तिचाच ते आशीर्वाद, तिच्याच कृपेने दत्त जयंती मी करतो 22 वर्षापासून। तर सर्व मान्यवरांना सर्वांना मी एक माझे ग्रामस्थाच्या वतीने सर्वांना मी एक आवाहन करेन का हाच माझा तुम्हाला एक जर आमंत्रण पोहोचलं नसेल तर तुम्हाला एक विनंती आहे का बाबा तुम्ही माझ्या दत्त जयंतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यायला यावा। आणि आज ज्या उत्सवात मी दत्त जयंती करतोय तर तुमच्या पायीच करतो, तुम्ही लोक येतात तेव्हाच माझा जबरा सोहळा माझा पूर्ण होतो। तर सकाळपासून आमचा कार्यक्रम चालू होतो, जसं सत्यनारायण महापूजा सकाळी 10 पर्यंत चालू होते, मग संध्याकाळची दुपारची आरती होते व संध्याकाळची महाआरती आहे। म्हणजे दिवसभर म्हणजे भजन कीर्तन हे चालूच असते। एक दिवस अगोदर आपला कीर्तन सुद्धा असतो, तर तसंच दिवसभर काय संध्याकाळी एक नाटकाचा प्रोग्राम असतो आपला। हे दिवसभर म्हणजे कारण आरोग्य शिबिर आहे दुपारी, म्हणजे असे विविध कार्यक्रम लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणजे दिवसभर कार्य चालूच असते। तुमच्या या दत्त लोकनेते आमचे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब येणार आहेत, प्रशांत दादा येणार आहेत, विक्रम दादा येणार आहेत, महेश शेट्टी येणार आहेत, असे सर्व पक्ष दादा आहेत, म्हणजे सर्व मान्यवर येणार आहेत। असे विविध कार्यकर्ते सर्व पक्षाचे येणार आहेत। असं म्हणजे दत्त जयंती हा म्हणजे सर्वच आहे, तर मग सर्व कार्यकर्ते सर्व मान्यवर येतील आणि देवाचा आशीर्वाद घेतील आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जातील। तर मला वाटतं तर माझे 20-25 हजारांच्या जास्त भाविक येऊन जातात आणि 10-15 हजार लोक जेवून जातात आणि 20-25 हजार तर कुठेच गेले नाही, अशी लोक चालूच असतात। विनंती करतो का कधी कधी असं होतं का बाबा तुम्हाला आमंत्रण माझं पोहोचत नाही, तर तुम्ही असं समजू नका का आम्हाला आमंत्रण आलं नाही। हा देव हा सर्वांचा आहे, तर तुम्ही आवर्जून या, कारण की तुम्ही आले तर मला सोहळा पूर्ण होतोय आणि तुम्ही येऊन आपल्या सोहळ्याचा पूर्ण लाभ घ्या आणि येऊन मला म्हणजे एक माझा मान सन्मान घेऊन जा आणि मला एक माझी प्रेरणा वाढवून जा तुम्ही। तर आम्ही एक दिवस अगोदर यासाठी होतो का गाणगापूरला एक दिवस अगोदर दत्त जयंती असतो, मग त्या म्हणजे त्याच कृपेने एक आमच्या काही मार्गदर्शक लोकांनी सांगितलेलं आहे का आपण एक त्या दिवशी पण एक कीर्तन ठेवायला पाहिजे। तर आम्ही संध्याकाळी 8 वाजता 3 तारखेला पण आमचा कीर्तन असतो आणि 4 तारखेला दत्त दिवशी दिवसभर कार्यक्रम चालू असतात, म्हणजे भजन कीर्तन म्हणजे हरिपाठ आणि भजन असे 3 खारघरचा भजन असतो, कृपारा गावाचा कीर्तन असतो, भजन असतो, मग दिवसभर कार्यक्रम चालू असतात आणि संध्याकाळी 8ला आपला नाटक असतो। तर नाटकाच्या दृष्टिकोनाने लोक काय सर्व म्हणजे नाटकासाठी बघायला भाविक असतात एकदम, तर मग त्याच्यामध्ये पुन्हा टाइम निघून जातात, म्हणून आम्ही एक दिवसामध्ये कीर्तन पण ठेवतो। नाटक कुठलं? फॅमिलीची गंमत, सागर कारंडे आहे, संतोष पवार आहे, म्हणजे असे बरेच काय म्हणजे स्टार लोक आहेत पडद्यावर, ते लोक स्वतः येणार आहेत आणि त्यांचा म्हणजे आपल्या खिडपाडा गावामध्ये असा कुठलाच तो स्टार झाला नाही जो इथे आपलं नाटक करून गेला नाही, सर्व स्टारच आहेत।